एका टाइम करून आता गहू बाजरी आणि मोहरी असं सगळं धान्य मिक्सचर करून टाकी. आता देव मांडी ते घाटा पुढं मांडून झालेले. आता तांदूळ ठेवलं आणि फुलं वाहते. आता गटाचं ताट ठेवते इथं देवा पुढं. आणि आता याला 5 बोट वटवते. तर गटाव थोडं असं पाणी शिपडीते. आता गटाव गड वटवते. त्याच्यात आता 1 रुपया आणि सुपारी टाकीते आणि त्याला हळदी कुंकू हळदी कुंकाने गोल कुंकू काढलेलं आहे. मोठा गटाच्या गटावर नारळ ठेवायचा त्याला. आणि आता हे सुद्धा 5 पान ठेवलेले. आता गटावर नारळ ठेवलाय. आता गटा पुढे दिवा पण ठेवते. गटाला वटी ठेवते. जाडी वटी ठेवून आता गटाला एक माळ करायची. नागिनीच्या पानाची माळ करायची. गट बसून झाला. मग आता बघा आता मी कसा गट बसावा. गटाला माळ करून झालेली. आता ती माळ लाविते. आता गट बसून झालेला आहे. आता गटाला हळदी कुंकू लावते, पाया पडते. अशा प्रकारे आम्ही गट बसवलेला आहे. आता गट दिवा लावलेला आहे गटा पुढं. आता अगरबत्ती लावलेली आहे. मग अगरबत्ती लावून देवाची पान ठेवले त्याच्यावर फुल ठेवते. आणि साईडनी पण मी फुलं लावलेली आहे. फुलं जास्त आहेत त्याच्यामुळे मग आम्ही साईडनी पण लावून दिलेली फुलं.